आत्ताच माझी देवपूजा झाली आणि मला आहे ना देवांना फुलं व्हायची आहेत। तर हे बघा, ही सफेद जास्वंदी, त्याच्यानंतर ही गुलाबी जास्वंदीचे फुलं आहेत हे बघा। पण हे पण माझ्याकडे झाड आहे, त्याला भरपूर फुलं आले, पण ह्या झाडाचं मला नाव माहिती नाही। तर ज्या ताईला ह्या फुलाचं नाव माहित असेल ना तर प्लीज कमेंट मध्ये मला नक्कीच सांगा, म्हणजे मला समजेल का कोणतं झाड आहे। मला वाटलं होतं का अनंताचं आहे, पण हे अनंताचं नाहीये। आणि कोणी कोणी म्हणतं का मोठी टगर आहे। तर बघूया, आता ज्या ताईंना माहित असेल तर मला नक्कीच सांगा। तर आज हे फुलं मी देवांना वाहणार आहे। देवांची आंघोळ घातली, देवपूजा झाली आणि आज आहे ना देवपूजेला जरा उशीरच झालाय, 12 वाजत आले, पण काय हरकत नाही, मला आज देवपूजा जरा निवांतच करायची होती। आज आहे तुळशी विवाह, तर तुळशी विवाहाच्या माझ्या सर्व ताई दादा मैत्रिणींना खूप खूप शुभेच्छा। तर इथे बघा मस्त आज आहे ना 4 प्रकारचे जास्वंदीचे फुलं देवांना वाहिले आणि ती मोठी टगर आहे, म्हणजे जे कोणतं फुलं आहे ना ते वाहिले तर मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा। तुपाचा दिवा पण लावलाय, तर तुपाचा दिवा आहे ना चांदीच्या निरंजनीमध्ये लावायची। फुलवात असं म्हणतात का तुपाचा दिवा देवाला चांदीच्या निरंजनीमध्ये लावला ना का चांगला असतंय। आणि महालक्ष्मी मातेचा फोटो पण ठेवलाय देवाऱ्या शेजारी, तर खूप मस्त असा फोटो आहे। आणि बाहेर आहे ना इथं तुळशीची पूजा वगैरे झाली, आता संध्याकाळची वेळ आहे, 5-5:30 वाजले, तुळशीची पूजा झाली आहे। आणि आज तुळशी विवाह आहे, तर मस्तपैकी तुळशीच्या आजूबाजूला दिवे वगैरे पंत्या लावते आणि छान असं पूजा करून घेते। तर आमच्या इकडे ना शक्यतो तुळशी विवाह कोणीच करत नाही साजरा, असं आपल्या घरगुती, पण मी म्हटलं चला आज छानपैकी तुळशीच्या आजूबाजूला दिवे, थोडीशी तुळस छानपैकी करू, रांगोळी वगैरे काढू, तर असं माझं चाललं आहे। आणि होतात तुळशी विवाह कार्यक्रम, पण ते मोठ्या ठिकाणी मंदिरांमध्ये होतात, मंडप वगैरे टाकून छान मोठे होतात, पण असं घरगुती ना तुळशी विवाह आमच्या इकडे कोणी करत नाही। तर त्याच्यामुळं मी पण साधं सिंपल मला जसं येते ना तसं मी करायचा प्रयत्न केला आहे। तर इथे ना छान माझ्याकडे ना नवीनच 2 ब्लाऊज पीस आहे, नेटच्या आहेत आणि गणपती बाप्पांच्या वेळेसच आणले होते, लाल आणि पिवळ्या कलरचा, तर तो तुळशीवर ठेवला आहे आणि थोडेसे फुलांचे माळा वगैरे लावून। आणि आता संध्याकाळची वेळ आहे, तर तुळशीची पूजा वगैरे करून घेते। तर कमेंटमध्ये नक्कीच मला सांगा, मस्त रांगोळी पण काढली आणि लाल आणि पिवळंच आज तुळशीच्या आजूबाजूला तुम्हाला दिसेल रांगोळी म्हणा, फुलं, जो ब्लाऊज पीस वगैरे आहेत, तर आम्ही मस्तपैकी तुळशीची पूजा करून घेतली। आज व्हिडिओ 2 दिवसानंतर आलाय, जरा घरामध्ये कामच चालू होते, स्लॅब भरायचं काम चालू होता, तर तो पण व्हिडिओ येणार आहे आपल्या चॅनलवर। त्याच्यामुळं माझे ना 2 दिवस जरा जास्त धावपळ झाली। आदल्या दिवशी माझ्या भाचीचा पण बड्डे होता, तर चला इथं आम्ही मस्तपैकी तुळशीची पूजा वगैरे करून घेतो। ह्या वर्षी मी ठरवलं पण होतं का यूट्यूबचे व्हिडिओ वगैरे बघून आणि तुळशी विवाह आपण पण साजरा करूया, पण खरं सांगायचं तर घराचं पण काम चालू आहे, उद्या स्लॅब भरायचं आहे। तर माझी एवढी आज धावपळ झाली ना त्याच्यामुळे मला काही ते करताच आलं नाही, तरी पण माझ्या पद्धतीनं जसं मला करायचं होतं तुळशी विवाहाचा कार्यक्रम तर तो मी केला। आणि असं काही नसतंय, देवाचं आपण जे काही करतो ते मनापासून करायचं, ते देवापर्यंत आपोआप पोहोचतं। सकाळीच मी तुळशी वृंदावन आहे ना घासून पण काढलं होतं मस्त तारीच्या घासणीने, कारण मार्बलचं पांढरं शुभ्र आहे तर, आणि मस्त ते पण निघतंय जसं घासलं तसं। तर इथं आम्ही तुळशी मातेचं लग्न लावलं आणि आता सर्वजण दर्शन घेऊ राहिलो, स्वयंपाक पण बनवायचा आहे। तर स्वयंपाकाला आहे ना नैवेद्यासाठी मी शिरा बनवते, तर आत्ता आहे ना पेरू कापला आणि पेरूचा नैवेद्य दाखवला। हा काचेचा दिवा मी तुळशीमध्येच ठेवते, म्हणजे ना किती हवा वगैरे आली ना तरी पण तुळशी वृंदावनामधला दिवा चालूच राहतो, त्याच्यामुळं तो दिवा माझा तुळशीजवळच असतो। तर इथे आम्ही तुळशीचं लग्न लावलं, मुलं वगैरे सर्वजण पाया पडले, आमच्या पण पाया पडले, मी साहेबांचे पाया पडले, आणि असं केलं आम्ही तुळशी विवाह साजरा। तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा, साधं भोळं केलं आहे तर तुळशी मातेपर्यंत ते नक्कीच पोहोचेल। हा दुसरा दिवस आहे, पहाटेचे 5 वाजले, तर इथे खडीची गाडी आली, आता स्लॅबचीच तयारी चालू आहे, शेवटच्या टप्प्यात आहे स्लॅब भरण्याचं काम। तर खडीची गाडी वगैरे खडी उतरून घेतली आणि मी माझ्या कामांना लागले। आज आहे त्रिपुरारी पौर्णिमा, तर त्रिपुरारी पौर्णिमेच्या माझ्या सर्व ताई दादा मैत्रिणींना खूप खूप शुभेच्छा। आज दिवसभर घरामध्ये पूजा अर्चा हे सुरूच राहणार आहे। तर
जे मला येतं ते मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते आणि माझी एवढीच इच्छा असते का जे काही छोटं मोठं मी काम करते ते माझ्या ताईंना आवडत असेल तर नक्कीच त्यांनी पण ते तसं करावा यासाठीच मी दाखवते, बाकी दुसरं काही नाही. तर चला आता सकाळचे सर्व ताई दादा मैत्रिणींना गुड मॉर्निंग, श्री स्वामी समर्थ. आजचा एकदम छोटासा ब्लॉग आहे पण मला खूप आवडला कारण मी आज त्रिपुरारी पौर्णिमा असल्यामुळे ना पूजा वगैरे, गॅसची पूजा, तुळशीची पूजा, सर्व काही पूजा अर्चा केलेल्या आहेत. आणि आपलं कसं असतं, आपण प्रत्येकजण एकमेकाचंच बघून शिकतो. जन्माला आल्याबरोबर कोणालाच काही येत नसतं. तसंच मी पण खूप काही गोष्टी माझ्या ताईंकडून शिकले. काय मला पण सर्व गोष्ट यायला लागले असं काही नाही. तर सकाळची माझी इथे देवपूजा झाली, बाकीचे घरातले सर्व काही कामं आवरून घेतले आणि देवपूजायला निवांत केली. तर आज मी महालक्ष्मी मातेचा फोटो पण देवाऱ्यामध्ये ठेवला आहे. खूप मस्त असा हा फोटो आहे. फ्रेम बघा किती छान आहे आणि फोटो पण एकदम मस्त फोटो आहे. कमीत कमी 20 ते 22 वर्ष झालं ह्या फोटोला आणि आमच्या साहेबांना हा फोटो खूप आवडतो. आमच्या ऑफिसमध्येच लावलेला होता, पण मग मी दिवाळीच्या वेळेस लक्ष्मीपूजनला लागतो फोटो, त्याच्यानंतर मार्गशीर्ष गुरुवारला लागतो, तर मी घरीच महालक्ष्मी मातेचा फोटो ठेवला आहे. तर मग त्यांचं चाललं होतं का तू देवाऱ्यामध्ये ठेव, मग मी देवाऱ्यामध्ये ठेवला आहे. आज उतरंडीची पण पूजा केली आहे, उतरण भरली आहे. उतरंडीमधलं सर्व काही नवीन भरलं आहे. उतरंडी एवढे दिवस मी ठेवूनच दिलेली होती. मेन दरवाजा पुसला, आज पौर्णिमा असल्यामुळं दाराची पूजा झाली. उंबरट्याला हळदीचं लेपन, दारावर स्वस्तिक ते काढले. आता इथं आहे ना 750 वाती जाळायच्या आहे, संध्याकाळची वेळ आहे. तर तूप गरम करून घेतलं आहे आणि ते वातींमध्ये ओतलं आहे. वाती जरा वेळ भिजवून देते आणि त्याच्यानंतर आहे ना तुळशीजवळ वाती जाळते. तर तुम्हाला शंकराच्या मंदिरात जाळायच्या असल्या तर तिथं तुम्ही जाळू शकता. त्याच्यानंतर स्वामींच्या केंद्रात म्हणा, देवांसमोर म्हणा, तुळशीसमोर म्हणा, तर